सार्वजनिक ठिकाणी म्हणजे इतर कोणाच्या प्लॉटच्या समोर जी कुंडी केलेली आहे तर समोर कचरा किती पडतो. आपलं काशीपाडा रोड हे सर्व तिन्ही दंडपाडा आणि दोन्ही भोईरपाडे सर्व इकडे कचरा होतो आणि इतर येणारे जाणारे पण कचरा टाकतात. तर ज्या बिल्डिंग आहेत आणि ज्या सोसायटी आहेत, माझं नाव मोहित सुनील मोरे, ज्या सोसायटी आहेत आणि बिल्डिंग आहेत त्यांना अशी नोटीस द्या की तुमचा कचरा तुमच्या बिल्डिंगमध्येच राहिला पाहिजे, बाहेर येता कामा नये. ग्रामस्थांना पण आम्ही उत्तर देतो त्यांना. आणि ते कचरा तुमच्या सोसायटीमध्येच ठेवायचा, बाहेर टाकायचा नाही. धनसार गाव आपलं कचऱ्यात चाललेलं आहे मॅडम. आपलं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे, तंटामुक्ती स्वच्छताच्या सर्व आपल्याकडे आवड आहेत, पण त्या आवडचा काय फायदा नाही. आपल्या गावामध्ये सुविधा मिळत नाही. कितीक तरी रस्ते अजून खराब आहेत. घंटागाडी चालू झाली पाहिजे आणि कचऱ्याचा मूळ निचरा झाला पाहिजे. पूर्ण इकडे घराला पुन्हा कचरा पूर्ण हे करायला पाहिजे किंवा असा पहिले 4 वर्षाची स्थापना झाली आणि हा मुद्दा आता थोड्या सभेमध्ये मांडला जातो. आता आहे ना तुम्ही 4 वर्ष पण आताच आहे ना आपण मे मध्ये सगळं साफ केलं होतं आणि ते साफ केलं मे मध्ये मॅडम कोण येत नाही कोण माझे दोस्त ते तुम्ही म्हणता की उचललं नाही की नाही आताच नाही ते मॅडम साफच झाला. तुम्ही आता पण बघून जा आमच्या घरात साफ झालेला. पालघर नगर परिषदची गाडी लावलेली तेव्हा कचरा उचलून नेलेला. पण मॅडम ठीक आहे म्हणता म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमचं रोष असलाच पाहिजे, परंतु आपण पण एक कुटुंब आहे. म्हणजे संसाराने सांगत पण आपण कुटुंब आहे, आम्ही पण राहतो फ्लॅटमध्ये किंवा पण कचऱ्याचं संकलन आपण पण केलं पाहिजे. कचरा जाळ आजकाल काय आहे, सगळं कचरा प्लास्टिक आहे, तो कुठूनही उडून येतो आणि तो पण मॅडम भरलेली असते की टाकायला लागत नाहीये, साफ करायला पाहिजे. तुम्ही काय करू मॅडम हो मॅडम एक मुख्य जागा निवडा ना कुठेतरी. आपल्या ग्रामपंचायतमध्ये गावठाण जागा भरपूर असतात. अरे ते विकल्यात सगळ्या सुपस त्यांनी बिल्डरला. कचरा कुठे टाकायचा म्हणजे कचरा आपल्या ग्राउंडला. हा ग्राउंडच्या बाजूला टाका. बहुमत घ्या. मी काय बोलतो मॅडम, मी काय बोलतो काशीपाड्यात कचरा तुम्हाला साफ आता राहतात ते काशीपाड्यात. तो रिकामी जागा आहे तिकडे, त्या बोलतात जागा कुठे नाही मिळत, मग तिकडे करून तो विषय बंद कर. भाई विषय बंद कर, तो वाद वाढतो. विषय बंद बंद कर ना. बघतो ग्रामपंचायतचे कर्मचारी तिकडे पेटवायला जातात. मी त्याच रोडला काम करतो म्हणून नितेश ना म्हणून दोघं असतात. पण त्या बिल्डिंग वाल्यांना नोटीस पाठवतो मॅडम, म्हणजे रस्त्यावर पूर्ण कचरा ते रस्त्यावर टाकून जातात. बाहेर जे कोण टाकत नाही बिल्डिंग वाले टाकतात. तुम्ही बिल्डिंग वाला नोटीस पाठवा तुम्ही, जेणेकरून ते पण पेटू शकतात. कर्मचाऱ्यांना जायची काही गरज नाही.
बघत असेल की कचरा जाळलेला नाही असं नाही म्हणतात. आणि त्या दिवशी एक गाडी बाहेर आलेली दिनेश रोहित भाऊ या दोघांनी ही गाडी रिटर्न पाठवली नाही. उर्वरित कचरा त्यांना या संबंधी माझ्याशी विस्तार अधिकारी व्हिडिओ मला नोटीस पण काढली कारण तो कचरा बघितला म्हणून. त्या संबंधी मी त्यांना सगळे फोटो दाखवले कारण आपण महिन्यातून 2 वेळा डिझेल आणतो आणि पेटवतो. आणि मी हे पण सांगितलं आमच्या सभेमध्ये आमची जेव्हा मासिक सभा असते की हा कचरा आमचा असतो मान्य करतो, परंतु एवढा नसल्या कारणामुळे ते सातपाटी जे शिरगाववाले जाणारे येणारे मच्छीवाले आहेत ते सरळ कचरा टाकून जातात आणि म्हणजे लोकांना वाटतं की हा सगळा धनसारचा कचरा आहे. हे आम्ही प्रत्येक मिटिंगला मी आता स्वतः नवीन व्हिडिओ साहेब आलेले प्रधान सचिव येण्याच्या आदल्या दिवशी आमची मिटिंग घेतली गव्हर्नमेंटवर आणि त्या दिवशी मी पूर्ण दाखवले डिटेल्स म्हणजे फोटो होते तेव्हा त्यांना पण मान्य केलं की बरोबर हे लोक काम करतात. परंतु काय होतं सातपाटी त्या सरपंच ग्रामसेवकांना पण बोलवलं की हे जे तुमचं चाललंय ते तुम्ही म्हणजे समजून घ्या. तुम्ही तुमचं सातपाटी शिगाव साफ करतात पण दुसऱ्या ठिकाणी येऊन तुम्ही कचरा करत असेल तर नाव पडत येतो धनसारचं. हे मान्य आहे धनसारवाले पण टाकत असतील सोसायटीवाले पण टाकत असतील परंतु जास्त कचरा दिसतो कारण तो आपण आज जरी उचलला तर उद्या तुम्ही जाऊन बघा तर पुन्हा तेवढंच बिल्डरांना आपण नोटीस दिलेली आपण सगळं नियोजन देखील केलं होतं की जमा करायचं कचरा आणि त्यांनी आणून टाकायचं. फक्त आपल्या ग्रामस्थ काशीपाडा असू दे, दंडपाडा असू दे, गाव असू भोईपाडा असू दे त्याचा फक्त आपण उचलायचं आणि तो कचरा टाकायचं. सोसायटीवाल्यांचं त्यांनीच त्यांचं कचरा आणून हे करायचं नियोजन असं चाललं होतं. परंतु आपल्याला कांदळवाल्याने नोटीस काढली त्याच्याकडे दिवशी आपल्याकडे जागा नसल्या कारणामुळे हा वाद चाललाय. नाहीतर आपल्या कचऱ्याचा प्रश्न मिटला होता. मॅडम जर जागा नसेल तर आपल्याकडे 2 डम्पिंग ग्राउंड आहेत. एक आहे खारेकुरणला जर नगर परिषदची आपण जर संवाद केला किंवा ग्रामपंचायत शिरगावमध्ये पण डम्पिंग ग्राउंड आहे. जर आपल्या गावात जर जागा नसेल कचरा टाकण्यासाठी तर आपण हे चालू आहे केस चालू आहे पण डम्पिंग ग्राउंड चालू आहे कित्येक वर्ष चालू आहे आणि शिरगावला पण जर जागा नसेल तर तिथे पण करू शकतात. मग नगरपालिका बनवली आपण असे पण कोणाला पण तुम्ही पैसे देऊन कचरा विल्हेवाट लावतात तर तिथे पण जाऊ शकतो. आणि ज्या मुख्य कुंड्या आहेत ज्या तिथे लोकवस्ती आहे तिथे कुंड्या आहेत तिथं अतिप्रमाणात कचरा टाकतात आणि त्याचा वास खूप बेकार येतो आणि त्रास लहान मुलांना जास्त होतो आणि वयोवृद्धांना पण जास्त होतो. आणि ती काशीपाड्यामध्ये जी मेन कुंडी टाकलेली आहे ना ती बिल्डरच्या एरियामध्ये टाका. ती कुंडी पहिला हटवा. ती पहिला हटवायची. एवढ्या सर्व माणसांच्या समोर सांगतो ती कुंडी पहिला हटवा कारण की मेन रस्त्यामध्येच कचरा येतो आणि आपल्या मराठी शाळेसमोर दोन्ही बोईरपाड्यामध्ये आणि आपल्या सरपंच मॅडम राहतात त्यांच्या समोर देखील एंट्री करतात. दादा त्यांच्या इकडे पण समोरच कुंडी तयार झालेली आहे. मेन आपल्या मुख्य गावामध्ये जे रस्ता येणारा जाणारा येणारे पाहुणे सर्व बघतात का आपल्या गावात किती कचरा होतोय. आपल्या गावाची इज्जत आपणच घालवतोय. ते स्वच्छ झालं पाहिजे आणि त्या पहिल्या कुंड्या हटल्या पाहिजेत. त्या दुसऱ्या जागी शिफ्ट करा. मी स्वतः जाऊन मी स्वतः पेटवतो कधी कधी. जर कोणाला जमत नसेल तर मला सांगा मी स्वतः करतो. एक दिवस गावासाठी रोज सर्व कुंड्या साफ करून देतो आणि कचरा कसा पेटवायचा कशी विल्हेवाट लावायची माझ्यावर पेटवून पण तो कचरा तिकडेच राहतो. ढीकच्या ढीक लागतात. विषय म्हणजे कुणाचे नाही पाईपलाईन मॅडम गटारात टाकलाय ती शाळेवर गटारातनं पाईप टाकलाय तो फुटला कधी ना पाण्याने आजार झाला तर पैसे ग्रामपंचायत देणार का दवाखान्याचे. बरोबर आहे गटारात आहे ती
फोटो टाकला तुम्ही. आता जी पाईपलाईन टाकले शाळेपासून ते पट्ट्यापर्यंत, ती चालू वर्षी जर पावसाळा चालू झाला तर पूर्ण उघडी पडणार आहे. मग ह्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? तसंच हो मॅडम ऐकून घ्या, तसंच गटाराची लाईन भोईरपाड्यावर गेल्या वर्षी मुहूर्त केलाय, उपस्थित सदस्यांनी तिकडे नारळ फोडले, अद्यापर्यंत तिकडे काहीच नाही. ह्याचा पाठपुरावा काय केलेला आहे? सरपंच मॅडम तुम्ही उत्तर द्या ना. टॅग बंद केलेलं आहे. आता तो सांडपाणी सर्व त्याच्यात येतोय. पूर्वी यायचा नाही एवढा, आता सांडपाणी वाढायला लागला. प्लस कुठली रिपेअर पण नाही करतायत. वाटल्यास ते नितेश वगैरेंना विचारू शकता तुम्ही. अशी परिस्थिती पाईपलाईन बाहेर गटारात एकदा कुठले नाही तर 10 दिवस ते गटाराचं पाणी प्यायची पाणी येईल. त्याचा खर्च गटार मंजुरी झालेली, त्या मंजुरीप्रमाणे गटार तुम्ही केलेला नाही, पाईपलाईन केलेली नाही. 3.5 लाख रुपये घेतले. आता कोणत्या निधीमधून तुम्ही गटार लाईन पाईपलाईन तयार करणार? बोला ना. सदर पाईपलाईनचं मी बोलतो. सदर पाईपलाईनचे 3.5 लाख बिल लावलंय. कोणता इंजिनियर होता की 3.5 लाख रुपये घेऊन गटारातनं पाईप टाकून गेला? इंजिनियर कोणता होता ज्याने 3.5 लाख रुपये घेतले त्या पाईपलाईनचे आणि गटारामधून टाकून गेला ना? आपले सदस्य का पाहणी करायला गेले नाही? पाईप गटारात टाकलाय तो, निदान त्याला क्लिप मारून वर तरी घ्यायचा होता. पाईप कोणते पण असो घाणीत ना. PVC पाईप टाकला त्या लोकांनी. हा LDB पाईप होते ते PVC लाईन टाकून टाकले. अरे मॅडम फक्त अर्धा फूट खोल खड्डा खोदून टाकला, अर्धा फूट. चालू वर्षी पाऊस जर पडला ना पूर्ण उघडे पडणार पूर्ण. ऐका, तुम्हाला जर काय ऐकायचं असेल तर बाहेर पडा, ऐकू द्या ना विषय जरा. नाही तर आम्हाला गप करा, तुम्ही बोला. हा मॅडम पहिल्याचं सोडा, आताचं बोला. आताचं बोला. पहिले पाईप हो मॅडम, तुम्हाला ह्या सुधारणा करण्यासाठीच बसवलं. तुम्हाला कशाला बसवलंय? तुम्ही काय नाही म्हणजे आपण तुम्ही उलट उत्तर कसं देतात? 3.5 लाखाचं बिल कोणी लावलं? 3.5 लाखाचं बिल कोणी लावलं? हे का बोललं गेलं का? अरे दुसऱ्यांच्या नावावर फक्त आहे. ना ते 2 लाखाचा पण काढू त्याच्या मिस्टरांनी स्वतः. आणि त्याची बिल ऐकलं ना वायरिंगला. आणि दोघं 2 लाखाचा विषय घेऊ. लिहून दे ना, लिहून दे. आणि मॅडम जर तो पाईप फुटला, काय बोलतो? अरे आज दनसारमध्ये ऐका रे, आपल्या दनसारमध्ये आज अशी परिस्थिती आहे की कुठलीही पाईपलाईन कायमस्वरूपी झालेली नाही. ह्या लोकांनी 10 वेळा त्या दुरुस्त केल्या, नवीन टाकल्या, पण तो कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. बघा बघा गटारातनं पाईपलाईन टाकतात तुम्ही लोक. त्यात एक वडापाव ठेवा आणि तो खा 10 मिनिटांनी पिशवीत बांधून. हा. तो खाता येईल का? मग पाणी कसं पिणार? मग आम्ही पितो ना पण. आम्ही पिणार, कोण खाणार? वा रे वा. मॅडम त्याची पाईपलाईन फुटली तर आम्हाला जेव्हा काळं पाणी येईल ना, आणि दंडपाड्यात पण गटारातनं पाईप टाकलेला आहे. दंडपाड्यात तिथपर्यंत आली. तिथपर्यंत आली. तिथपर्यंत आली. काय वा रे वा. मग आम्हाला एक फिल्टर लावून द्या घरात, पाणी गाळून पितो आम्ही. तो पाणी पियाचं नाही. वा रे वा. एवढे अक्कल तो 2 लाखाचा पण घेतो ना हा, घे ना. मॅडम. 2 लाखाची थांबा भावेश, 2 लाखाची पाईपलाईन 2,18,000 रुपये काढल्यात तुमच्या मिस्टरांनी सो खर्चाने केलेली बोरिंगची पाईपलाईन. त्याचं तुम्ही बिल काढलं. आता त्याचं काय झालं? तुम्ही मागच्या ग्रामसभेत बोललेलं आम्ही. त्याचा निर्णय काय घेतला? ती 1 वर्षापूर्वी टाकलेली बोरिंगची लाईन, त्याला तुम्ही 2-3 नळ जोडून 2,18,000 काढले त्यासाठी ठराव घेतलेला आहे. ना. ते बिल एक पाईपलाईन टाकलेली आहे आता, त्यासाठी ठराव घेतला तर आहे. तुम्ही खोटं बिल कसं बनवू शकता त्या पाईपवर? पण कसं तुम्ही नाही का त्यांना बोलू द्या ना. नाही नाही, ती जुनी पाईपलाईन आहे, बोरिंगची पाईपलाईन आहे.
गरज काय होती त्याची? गरज काय ना 2,18,000 जुन्या पाईपाची कशी काय काढले? ते नवीन पाईप टाकल्यात का? तर ती 1 वर्षापूर्वी जुनीचं बिल आता का आता काढलं तुम्ही तुम्ही? ठराव घेतलेला तो आहे का? पैसे परत करा ग्रामपंचायतला 2,18,000 रुपये. तुम्ही ठराव घेतलाय का? निविदा काढलाय का? हा हे बिल त्याच्याबद्दल हे बिल खोटं आहे. सर्व ग्रामस्थ बोलतील व्हिडिओला. आपला निविदा काढलाय का? हा दाखवा बघू. चुकीचं करायचं नाही. जे सत्य आहे तेच करायचं. मॅडम हे बिल तुम्ही खोटं बनवलेलं आहे. पास केलं कसं? पाटील असतील ना तुम्ही? मग तुम्हाला काय अधिकार नाही का? राजकारणावर पैसा कमवायचा धंदा नाही. हे समाजसेवा आहे. हे समाजसेवाच करायची लोकांची. हा मग ते 2 लाख काढले कसे काय? ते काढलं कसं बिल तो? बिल काढलं कसं? बिल काढलं कसं तुम्ही? ते पण 1 वर्षानंतर. पट्टे काय आहे का सर्व ग्राम? म्हणजे 2-2 लाख रुपये चोरतील. आपण 300-300 रुपये कामं करायची कंपनी. 2,28,000 बिल काढलंय. का काढलंय ते मागे घ्या ना ग्रामपंचायतमध्ये पैसे टाका. अध्यक्ष महाराज काय बोलता बोला. बोला, याच्यावर काय थोडस बोला 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 आता. हा भ्रष्टाचार झालेला भ्ष्टाचार. उपसरपंच मॅडम तुम्ही पण नाही बघ काय गरज आहे? काय गरज काय? तुम्ही नवीन गरज काय त्याची? ना तेवढ्या पाहिजे 2,18,000 कशी होती? जुनी होती टाकली. नुसत्या कनेक्शन जोडल्यात. कमी घ्या ना. हे कोटेशन आहे त्यांचं. अरे पण तुम्ही एखादा पण उत्तर द्यायला तयार नाही. कमाल आहे. हे, कुंदन भाऊ, उत्तर द्या. हो घरात साहेब रावसाहेब तुम्ही उत्तर द्या ना. हा मासिक सभेत झाले असेल ना हे काहीतरी. मासिक सभेत ठराव झाला असेल का नाही? हो हा बोला. नाही नाही आता जे 2,28,000चं बिल काढलंय त्या प्रायव्हेट लाईनला एक ग्राम सगळ्याची पाईपलाईन जोडलंय. हा ठराव झाला असेल की नाही? का तुम्हाला माहिती असेल का नाही मासिक सभेत? ऐका तुम्ही हा काय झालं त्या लाईन टाकली ती आपल्या ग्रामपंचायतच्या ह्याच्यातून टाकली ती प्रायव्हेट सेक्टरमधून त्याने हो. करून घेतली बरोबर. म्हणजे ते त्याचा प्रायव्हेट काम त्याने हा हो. प्रायव्हेट प्रायव्हेट आहे ते. हा बोला. तर नंतर काय झालं की आपला जो इकडचा जो पाडा आहे म्हणजे राऊत आणि वगैरे तिकडच्या लोकांना पाणी जात नव्हतं. पाण्याचा मोठा प्रॉब्लेम झाला. पूर्वी जात होता ना पण नाही ना काय ते ऐकून घ्या. जेव्हा ही शाळेजवळ ते पट्ट्यापर्यंत लाईन टाकली ना तेव्हा त्यांना पाणी जात होतं. बरोबर? तुम्हाला पाणी जात होतं की नाही? हो बघा ऐकून घ्या. पाणी जात होतं की नाही? प्रत्यक्ष हे तिकडचे ग्रामस्थ आहेत रहिवासी. मग त्या लाईनला पाईप लाईन जोडायची गरज काय होती? कोण शीतल? माझे आपल्या सदस्य बरोबर. हा पण आम्हाला एक मिनिट बोलतो. आम्हाला लाईन दिली का? तुम्हाला आम्हाला आज पण जो एखादा लाईन त्या लाईनलाच आमचं कनेक्शन आहे. पण आता फक्त नवीन एकच लाईन दिल्या ना. ठिकाणी पाईपलाईन घेतले ती फक्त एकच वाढले का लाईन दिलेली आहे ते शेषमा दिवाळी इथे करून होईल दिलं त्यांच्याकडे ना. नाही दिली नाही दिली विचारा ना त्यांना विचारा. दिलीच नाही. मॅडम पाणी विभाग कोणाकडे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असते. ते 2,18,000 रुपये परत करा. पैसे देणार नाही. सुट्टी नाही बरं का नाही. पैसे काय तुझी तर थोडे येतात. मॅडम हा निधी कुठला वापरला? हो मॅडम हा निधी कुठला वापरला? 2,28,000 कुठला निधी वापरला? ग्राम मॅडम निधी. तुम्हाला माहितच नाही कोणी केलं. तुम्ही एक जण पण सांगत नाही की आम्ही होते तिकडे बघणी करायला. त्याच्याशिवायच काम करतात ना. आणि डायरेक्ट ग्रामपंचायत पैसे देते. निधी कशी काय देते? आता तुम्हाला सविस्तर कुंदन भाऊने सांगितलं ते हे प्रायव्हेट आहे. ते प्रायव्हेट ते बघा ना प्रायव्हेट आहे असं. बोलले काय? मॅडम आमचा मुद्दा हा आहे. पैसे कसे काय पैसे किती माहिती नसते.
पैसे कसे का दिले? कर्मचारी आहेत. आम्ही निवडून दिलेले अधिकार आहे. तुम्ही आता पण प्रत्यक्ष जाऊन बघा तिकडे जुनी लाईन आहे की नाही. मग त्या लाईनला जोडायची आवश्यकता नव्हती. का पैसे काढण्यासाठी लाईन जोडली असं ही काय? फक्त कुठून तरी त्यांना नाही कसं नाही त्यात तुम्ही जाऊन हा उद्देश मग कमी लावायचे ना. हा पण कशाला जोडले? कशासाठी जोडले कसं? बघा बघा ना जा. कुठल्या आमच्या पण गरजच काय होती? अरे मॅडम पण तिकडे जुनी लाईन कार्यान्वित नव्हती, चालू लाईन होती. मग त्याला जोडायची गरज काय? गरजच नाही ना. आणि कोणाचे अर्ज आहेत? कोणाचे अर्ज आहेत? अर्ज कोणाचे आहेत? नाही तोंडीला महत्व नाही. लेखी पाहिजे लेखी. हा? आणि जुन्या पाईपाचे 2 लाख कसे काय? गरज काय आहे त्याची? गरज अरे बाबा नाही गरज त्याची, गरजच नाही. आणि जुन्या पाईपाचे 2 लाख कसे काय घेऊ शकतात? सेकंड हँड माल झाला तो पाईपलाईन. 2,18,000 परत द्यावे. ती जुनी लाईन होती, जुनी लाईनचा एवढा रेट नसतो. सो खर्चाने केलेला. लाईन सुद्धा 1 वर्षानंतर तिकडे जोडली गेले. 1 वर्षानंतर. आणि सो खर्चाने केलेलं आहे. सरपंच मॅडम ते मिस्टरांनी सो खर्चाने बोललेले. मग पलटी का मारली सो खर्चाने केलेलं तर? पण सो खर्चाने केली ना. ती ग्रामपंचायतची गरज नव्हती. काय खर्च झाला बोलतात त्यासाठी तुम्ही बसलात का? नाही भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे. आणि एक अद्याप हे अद्याप आहे. नाही 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 हे पैसे परत करा, नाही सदर व्हिडिओ देणार मी, कंप्लेंट करणार. मॅडम तुम्ही आम्हाला उत्तर द्या सगळ्याचं, आम्ही शांतपणे ऐकून घेतो. हो, कोणी बरं. काही बोलू नका. हा ठीक आहे, मला माफ Sorry. करा. उत्तरच नाही देत. तुम्ही मला उत्तर द्या. मला तुम्ही आता उत्तर तुम्ही द्या. उत्तर देतच नाही आता तर. तुम्ही उभे राहा आणि आम्हाला पूर्ण जे काही विचारलं हा 2,18,000. त्या सगळ्याचं आम्हाला पूर्ण स्टार्टिंग पासून द्या. 18,000. पाणी विभाग तुमच्याकडे आहे, पाणी विभाग तुम्ही बघता ना, तुम्हाला त्याचं इन डिटेल माहिती असेल. आता ऐक. उत्तर द्या. ऐक भाई, काय नाही होत. एक मला प्रश्न विचार. तुम्ही माहितीचा अधिकार दिला, त्या माहितीच्या अधिकारामध्ये असं लिहा, माझ्या मिस्टरांनी स्वखर्चाने टाकलेली लाईन ती जुनी झाली, 1 वर्षाने मी त्याला कॉक जोडले. सत्य आहे ते लिहायचं माहितीच्या अधिकारमध्ये, खोटं नाही लिहायचं. मी माझ्या मिस्टरांनी टाकलेली लाईन 1 वर्षानंतर 4 कनेक्शन जोडले आणि त्याचं 2,18,000 काढले बिल. बोललात का की स्वखर्चाने केली असं? मग तेच लिहून द्या मला, हे बिल खोटं आहे. खर्च हा शब्द का वापरला? स्वखर्चाने केलेलं बिल तुम्ही खोटं देऊच का शकता? पदावर असताना चुकीचं काम करते. म्हणजे तुम्ही हे बिल खोटं आहे. तुमचं नाव सांगा. सदर व्हिडिओला अर्ज करणार मी. चष्मा पडला तर माझा, चष्मा पडला, चष्मा पडला. आणि एक आणखी विषय आहे मॅडम, 1,22,000 बिल काढलेलं आहे ग्रामपंचायतने. 40 मीटरचा नाला बनवला आहे काशीपाड्या बालुवाडीजवळ. मी पूर्ण व्हिडिओग्राफी केली, तिकडे नाला काही मिळत नाही. नाला उडून गेला का कुठे गेला 40 मीटरचा? नाही नाही, नाला गेला कुठे? तिकडे फक्त काशीपाड्यात नालाच टाकला नाही, त्यावेळेस मोऱ्या बनवल्या बऱ्याच ठिकाणी. आरती मॅडमने दाखवलं होतं, काशीपाड्यात बऱ्याच ठिकाणी मोऱ्या बनवल्या होत्या आणि नाले तुम्ही लागले हे केलं. आणि इथे खडीकरण टाकलं होतं गणपतीच्या वेळेस गेल्या वर्षी, त्याचं ते बिल होतं. Totally बिल आहे ते. 24 ब्रास खडी कुठे आहे तिकडे? आणि 24 ब्रास मुरुम. तुम्हाला सांगते, ते याचं पूर्ण काशीपाडा पाईप गटारीचं जिथे हे होतं, नाले होते, मोऱ्या होत्या, तिथे ते हे केलं. पण यात मोरीचा उल्लेखच नाही. याचा उल्लेख काय केला आहे? सगळ्यात टोटल दिले. हे बघा ना, वाचा तुम्ही, 40 मीटरचा नाला बनवला आहे. नाला मिळत नाही तिकडे, नाला चोरीला गेलेला आहे. तुम्ही 1,22,000 सांगतात ना, ते टोटली बिल आहे सगळ्यांचं.
पण नाला आहेत ना तुम्ही याच्यात लिहिलंय 40 मीटरचा नाला. बघा तुम्ही वाचा ना, मी खोटं बोलतो तुम्ही दिलाय. तळावरती मला वाटतं 2 टेम्पो हा टाकले असेल. 24 ब्रास दिलंय अगदी खडी. 2 ब्रास ते तुम्ही करता ते खरोखर आहे का? 1,22,000 काय पण बिलं काढायची. कुठे कुठे खडी टाकलंय? नाही नाही 40 मीटर होतील का? मला हे जमा पहिला 1,00,000 2,18,000 काय करणार ते विचारा.